लक्ष्मण हाके नामक व्यक्ती जे आहेत त्यांचं किती आयुष्य हो राजकीय, त्यांचा उगम कधी झाला? मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन उभं राहिलं, त्याच्यानंतर प्रति आंदोलन उभे करायला आमच्या या बीडच्या ह्या सगळ्या गुन्हेगार टोळीनं आणलेली व्यक्ती आहे. त्याच्यामुळे ते झाले, त्यांना किती काही झाली हो. भुजबळ साहेबांवर सुद्धा बोलायला ते कुठल्या तरी माणसाचं नाव घेतलं की जरा प्रसिद्धी मिळते ना. पवार साहेबावर इक्युरेट बोलतात, आपल्या वडिला एवढे आजोबा एवढं त्यांचं वय आहे. तर शासकीय कर्मचारी माझा पीए कसा होऊ शकतो? खाजगी पीए जर घ्यायचा आहे तर शासनाच्या नोकरीतला कसा घेता येतो? अंधभक्त आहेत, त्यांना एवढी घाई झाली की ते ज्यांचे अंधभक्त आहेत आणि ते माझं नाव घेत आहेत, त्यांनी जरा थोडं 16ला बघितलं पाहिजे वळून की धनंजय दशे नामक व्यक्ती 16ला कुणाचा OSD होता. पुणे, मुंबई, दिल्ली देशाबाहेरचे असे सगळं काम करणारे हे पीए ही माझा सोयीचा आहे काय असं जर कोणी भक्त म्हणत असेल त्यांना माझी विनम्र विनंती आहे, जरा माहिती घ्या की माझ्याबरोबर फोटो कर. आता कुणाबरोबर कुणाचे फोटो नाही? 2016ला हा OSD कुणाचा होता? जिल्हा परिषदचा कर्मचारी मुंबईला OSD असणारा मंत्री नाही. विरोधी पक्ष नेते कोण होते विधान परिषद त्यावेळेस? जगजाहीर माहिती आहे, बीडचेच आपले नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची OSD होते ना. ते मी नाव घ्यायला टाळा, मी घेतलं काय नाही घेतलं काय, मला काय घ्यायचं नाही. षडयंत्र करणारे कुठे तो? एवढं काय षडयंत्र करायसारखं? हा लई मोठा विषय नाही. पण ते राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत आणि आज एक गुन्हा दाखल झाला, ज्या गुन्हा दाखल झाल्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली. खरंच ते बजरंग सोनवणे यांचे पीए आहेत का किंवा त्यांचे निकटवर्ती आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहेत. धनंजय दशे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचे ते तुमचे खरंच सुयश आहेत का? नेमकी काय वस्तुस्थिती? हे बघा, धनंजय दशे नामक हा जी व्यक्ती आहे त्यांच्यावर झालेला गुन्हा, मी त्या FIRची प्रत पण बघितली. तुमच्या सर्व म्हणजे प्रतिनिधी जे आहेत प्रचार माध्यमाचे, त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्याच्या गुन्ह्याची प्रत मागून तुमच्याकडूनच एका पत्रकाराकडून घेतली आणि मी बघितली पण. त्याच्यामध्ये असं बोललेलं गेलं की काहीतरी 6पासून ओळख झाली आणि 16ला पैसे घेतले आणि 16ला पैसे घेतल्याच्या नंतर त्यांनी माझे पैसे दिले नाही, माझ्यावर फसवणूक झाली. मग 16 आणि आज 25 किती वर्ष झाले? 9 वर्षे. 9 वर्षे फसवणूक करीत होते म्हणजे मला ते कळत नाही ते नेमकं काय प्रकार आहे. ठीक आहे, तो त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे. ठीक आहे, त्यांची फसवणूक झाली असेल, ज्या व्यक्तीची ती म्हणतायत तर त्यांची फसवणूक झाली असेल तर त्याच्यावर मी काही केली नाही, फसवणूक वगैरे म्हणणार नाही. पण धनंजय दशे नामक व्यक्ती जे आहेत ते एक शासकीय कर्मचारी आहेत असं मला वाटतं आज तरी आजतागायत. तर शासकीय कर्मचारी माझा पीए कसा होऊ शकतो? मी काही शासनाच्या संविधानिक पदावर नक्की आहे, पण शासनाच्या संविधानिक पदावर असलो तरी मंत्री किंवा काही असं नाही. त्याच्यामुळे खासदारांना शासकीय सेवेतला एखादा पीए घेता येतो हे मला तरी ज्ञात नाही आहे. खाजगी पीए, मग खाजगी पीए असं कसं असतं? खाजगी पीए जर घ्यायचा आहे तर शासनाच्या नोकरीतला कसा घेता येतो मला माहीत नाही. आता पत्रकार बंधू माझे एवढे जण ते सुद्धा म्हणले खासदारांच्या जवळचं एखादी बातमी पत्रकारांना सुद्धा माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणता की खासदारांचा पीए असं आहे तर त्या FIRमध्ये कुठं खासदाराचं नाव आहे का? ज्यांनी FIR केला त्याच्यात बी नाही आहे. त्यांनी कधी खासदाराचा फोन आला आहे म्हणलं का? नाही आहे. पण ते खासदाराचा पीए. आता सोशल मीडियावर आमचे जे काही अंधभक्त आहेत त्यांना एवढी घाई झाली की ते ज्यांचे अंधभक्त आहेत आणि ते माझं नाव घेत आहेत, त्यांनी जरा थोडं 16ला बघितलं पाहिजे वळून की धनंजय दशे नामक व्यक्ती 16ला कुणाचा OSD होता आणि ते कुणाबरोबर होता ह्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे का नाही? का उगीच काहीतरी तिसरंच बोलून? जे भक्तांना माझी विनंती की ते मला त्या खोलात जायचं नाही आहे, पण 2000 मला वाटतं 2पासून धनंजय त्यांच्या कुणाबरोबर काम करत होते ह्याचा इतिहास आहे. जिल्हा परिषदचा कर्मचारी, तत्कालीन जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचा पीए, त्याच्यानंतर 97ला तत्कालीन उपाध्यक्षांचा पीए, त्याच्यानंतर 2002ला वगैरे तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा पीए, अध्यक्षांच्या रिलेटिव्हचा सगळं कारभार बघणारा, पुणे, मुंबई, दिल्ली देशाबाहेरचे असे सगळं काम करणारे हे पीए ही माझा सोयीचा आहे काय असं जर कोणी भक्त म्हणत असेल त्यांना माझी विनम्र विनंती आहे, जरा माहिती घ्या. सगळे तुम्ही माझ्याकडे बोट करताना सगळे बोट तुमच्याकडेच आहेत, त्याच्यामुळे माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. आणि माझा फोटो व्हायरल केले जातात. ते पुढचं बोलतोय मी, मला बोलू तर द्या की माझ्याबरोबर फोटो कर. आता कुणाबरोबर कुणाचे फोटो नाहीत? सगळ्याबरोबर. आता आमच्याकडे कुणी आता माझ्याबरोबर आलं, कुणी तुम्ही आलात फोटो काढला, मी खासदार आहे, खासदार नसलो असलो तरी फोटो काढायला कुणालाही बंधन नाही. आता हे आमच्या इथल्या बीडच्या प्रकरणामध्ये जेवढे काही गुन्हेगार आतामध्ये गेलेत त्यांचे सगळ्यांचे पुढं आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबापासून पार देवेंद्र फडणवीसाच्या पुढं तिकडे शहासाहेबाबरोबर बी असू शकतात मला माहीत. म्हणजे एवढे सगळ्याचे फोटोला काय आता? फोटोला बंधन तोड आहे. फोटो आता का कोणाच्या कपाळावर लिहिलं आहे का?
का शिक्का आहे की ही गुन्हेगार आहे याच्याबरोबर फोटो काढू नका असा कायदा आदरणीय महाराष्ट्र शासनाच्या सरकारनं जर केला तर मग मात्र मी नक्की गुन्हेगारी प्रवृत्ती बघून त्याला फोटो काढायला ठरवी. मात्र तुम्ही आता इतिहास सांगितला पण नाव टाळताय, नेमकं कुणाचे पेय होते स्पष्ट नाही मी नाव टाळायचं काय करा जग जाहीर माहिती आहे ना सर्वांना मी कुणाचं नाव हो का माझं नाव घेऊन कुणाला फक्त प्रसिद्धी करायची खासदाराबरोबर नाव जोडलं की प्रसिद्धी होती हे जर कुणाचं म्हणणं असेल तर ते मान्य. मी नाव टाळायचं काय कारण आहे OSD कुणाची होती मी काय का नाव टाळू मला मी काय म्हणलं हा विषय यांच्या त्या FIRमध्ये असा सुरू झाला 2006ला माझी ओळख झाली असं ते व्यक्ती म्हणतात तर त्यांचं ठीक आहे त्यांची ओळख झाली असेल त्यांची फसवणूक झाली असेल मला त्याच्यावर काही बोलायचं झाले असेल त्यांनी 9 वर्षे गुन्हा का नाही केला काय झाला काय केलं ती त्यांचा अधिकार आहे मला त्यांच्यावर काय बोलायचा अधिकार नाही. त्या विचाराला जर त्याचे फसवणूक झाली असेल तर त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता. आणि धनंजय धसे हा नेमका PA कुणाचा होता 2016च्या कालावधीमध्ये कुणाच्या सोबत राहत होता नेमकं काय 2016च्या काळामध्ये तुम्ही माहिती घ्या ना 2016ला हा OSD कुणाचा होता जिल्हा परिषदचा कर्मचारी मुंबईला OSD असणारा मंत्री नाही विरोधी पक्षनेते कोण होते विधान परिषद त्यावेळेस जग जाहीर माहिती आहे बीडचेच आपले नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची OSD होते ना ते. मी नाव घ्यायला टाळा मी घेतलं काय नाही घेतलं काय मला काय घ्यायचं नाही की ही जी काही खालची पिलावळ आहे ती धनंजय मुंडे साहेबाचं माझं कुठं बी सारखं वाकडंच यावं असं त्यांना वाटतंय का काय कारण आहे कशामुळे बोलता येत असं धनंजय मुंडे साहेबाचं माझं कुठं वाकडं नाही आहे माझं जिथं आहे तिथं राजकीय म्हणजे कुणाचं जमत नाही आहे ठीक आहे मतभेद आहेत राजकीय आहेत वैयक्तिक विषयात काय आहे का नाही मग माझं काय पंकजा मुंडेंचं आहे का काही पंकजा मुंडे ताईंचं पण माझं काही नाही पण विषय कसा आहे ह्या ज्या भक्तांना आहे ह्यांची पिलावळच थांबा नाही कारण या पिलावळीला आमचं कुठं म्हणजे मिटूच द्यायचं नाही का काय असं वाटतंय मला पण आम्हाला मिटवण्याचं हे करण्याचं माझा इंटरेस्ट कशात आहे लोकांची सेवा करणे आणि मी ते करतोय. हे षडयंत्र आहे का बदनामीचं नाही षडयंत्र करणारे कुठे तो एवढं काय षडयंत्र करायसारखं हा लई मोठा विषय नाही पण ते लोकांना आपलं काहीतरी प्रसिद्धी तुमच्या चॅनलला सुद्धा तेवढं लाईक्स मिळतात ना चॅनलवाला सुद्धा खासदाराचं नाव लिहिलं की आलं त्याचं वाढलं त्याचं रेटिंग मग त्याच्यामुळे चॅनलवाल्याला सुद्धा हात जोडून विनंती की बाबा विनाकारण खासदाराचं नाव नका लावा यार काहीतरी इतिहास बघून सर्वांना माहीत आहे आज बीड जिल्ह्यातल्या कुठल्या चॅनलच्या कोण्या प्रतिनिधीला माहीत नाही की जिल्हा परिषदचा कर्मचारी हा माझा सेवीसहाय्यक होऊ शकतो का नाही. माझे त्यांचे संबंध आहेत का तर 100% होते 100% आहेत पण माझा कर्मचारी असण्याचा बरं मी आता तुम्ही एखाद्या बीडहून आलात येता जर कुणी तुमच्या खिशात एका 2 रुपये टाकले त्याचा खासदाराचा काय दोष आहे किंवा तुम्ही कोणाच्या खिशातले काढले माफ करा बरं का परत पुन्हा पंचायत तर ती काय माझा काय दोष आहे म्हणजे एखादा काही विषय ना आता बरं समजा एखादा PA एखादा माझा PA असला एखादा PA आहे आणि PAनेच माझ्या काही गुन्हा केला मी म्हणेल हो माझा PA त्याला गुन्हा केला त्याला फाशी द्या मी कुठं म्हणणार आहे माझं त्याचं संबंध नाही म्हणणार आपण ह्याचा संबंधच नाही ना माझा. बरं माझे कॉल डिटेल काढा बरं 2016पासून काढा कुठं फोन कुणाचे कुठं कोण कुणाबरोबर देशात फिरताना बाहेर देशात फिरताना कोण कुठं मग माझं काढा सगळं कशाला उगाच ह्या खोलात चाललात यार उगाच जेवढं खोलात जातात तेवढे तुमचे पाय खोलात जातील असं मला वाटतं त्याच्यामुळे माझ्या नादी नका लागू मी लय सरळ माणूस आहे छोटा माणूस आहे गरीब माणूस आहे मला ह्याच्यातले खाचकळी कळत नाहीत आणि बदनामी कुणाची कळत नाही मी आपला साधा माणूस आहे त्याच्यामुळं ह्या त्या ज्या बिचाऱ्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीमागे उभा राहा ना का विनाकारण खासदाराचा PA काय त्याचं बघा ना त्याला पैसे मिळून द्या त्याची फसवणूक जर झाली असेल त्याला 13 लाख काहीतरी फसवणूक झाली म्हणलं तर त्या बिचाऱ्याच्या पाठीमागे उभा राहा नाही झालं ते पट्ट्या उभारणार त्याच्या पाठीमागे फसवणूक जर खरं जर असेल तर त्याच्या पाठीमागे उभारणार कोण धसे असला तर त्याच्यासुद्धा विरोधात मी जाणार आणि त्याच्या पाठीमागे उभारणार. चुकीचं असेल तर कारवाई केली पाहिजे पण बाप्पा तुमच्यावरती लक्ष्मण हाके यांनी सुद्धा आरोप केला अनेकांनी आरोप केले. आता एकीकडे आपण जर बघितलं तर मंडल यात्रा सुरू आहे राष्ट्रवादीची त्याचं तुम्ही स्वागत करणार आहेत आणि ती बीडमध्ये आली तर कशा पद्धतीने स्वागत असेल. हे बघा लक्ष्मण हाके नामक व्यक्ती जे आहेत त्यांचं किती आयुष्य हो राजकीय त्यांचा उगम कधी झाला मी 92पासून राजकारणात आहे 92ला पहिली निवडणूक लढून ग्रामपंचायत ताब्यात घेतली मी माझं वय जेवढं आहे त्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त 75% लाईफ मला आज 30 वर्षे 32 वर्षे झालं म्हणजे 24 वर्षे झालं की मी राजकारणात आहे. सन्माननीय लक्ष्मण हाके यांचं राजकीय वय किती लक्ष्मण हाके फक्त मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर प्रति आंदोलन उभे करायला आमच्या या बीडच्या ह्या सगळ्या गुन्हेगार टोळीनं आणलेली व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते झाले त्यांना किती काही झाली हो भुजबळ साहेबावर सुद्धा बोलायले ते आणि पुन्हा म्हणते ती आहे तंत्रज्ञानानं असं केलं असं कसं होतं बरं काय एवढं कोण लागून गेलात तुम्ही पण आता काय झालं आहे कुठल्या तरी माणसाचं नाव घेतलं की जरा प्रसिद्धी मिळते ना मग बजरंग सोनवणेचं नाव जोडा
त्याच्यामुळे त्यांचा जो विषय आहे त्यामध्ये त्याच्यावर लई चर्चा करत नाही. त्यांनी ह्याच्या अगोदर बी नाव घेतलं, ह्याच्या अगोदर बी सांगितलं की शरद पवार साहेबावर इक्युरेट बोलतात, आपल्या वडिला एवढे आजोबा एवढं त्यांचं वय आहे. अरे तुम्ही काय बोलायचीच बोला, तुम्ही त्यांच्यावर टीका करा, टिप्पणी करा, पण अरे करेवर बोलताय, एकेरीवर बोलताय, काय पद्धत आहे. ठीक आहे, मी पवारसाहेब माझे नेते आहेत म्हणून नाही, ते एक सिनियर पर्सन, मोस्ट सिनियर इन इंडिया, म्हणजे आपल्या सगळ्या देशामध्ये सर्वात मोस्ट सिनियर आहेत, तर त्यांचा आदर करा ना. काय ठीक आहे, राजकीय तुमचे आता फडणवीस साहेब किती आदरणीय पवार साहेब म्हणतात, देवेंद्र फडणवीस साहेब तर करतात, पण नरेंद्र मोदी साहेबसुद्धा उठून त्यांना खुर्ची पाणी देतात, एवढं आदर करतात. राजकीय जमतंय का? नाही बोलत राजकीय विरोधातच का अशी भूमिका, पण वयाचा आदर केला पाहिजे. मात्र मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हाकेंनी या अगोदर आरोप केला होता की जे जरांगे पाटील आहेत यांना आमदार आणि खासदार 10-10 लाख रुपये देतात त्यांच्या सभा असेल यासाठी, असा देखील आरोप केला. हे बघा त्यांनी काय म्हणतात, मला पण काल एक पत्रकाराने असंच विचारलं की तुम्ही काही मदत करणार का, तर मला म्हणजे मला जेवढा अभ्यास आहे ह्या आंदोलनाचा, तेवढ्या आंदोलनात मी एवढंच बघतो की एकमेव आंदोलन असे त्याला 1 रुपया कोणी मदत करीत नाही. स्वतः लोकांनाच एवढा उत्साह आहे, मजुरी करतेत, स्वतःच्या शेतीतला माल काढतेत, काय काढतेत, स्वतःच करते. तुम्ही इमानदारीने सर्व पत्रकारांनी सांगावं मला की कुणाची मदत त्या आंदोलनाला कोणी घेतली आणि दिली. पण आता ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारताल, तुम्ही बोलताल, पण कुठंही नाही. मग ते आता ती काय म्हणायला तिकडं बसायचं कुठंतरी पुणे मुंबईला. आता समजा पुणे मुंबईच्या किंवा कोकणाच्या माणसाला इथली स्थिती काय कळलं हो, तसा प्रकार आहे. तिथं पुणे मुंबईत बसून इथलं आंदोलन काय करणार आहे, उगा इथं येऊन बसले आंदोलनाला म्हणजे काय जमतंय का, असं होत नाही. आंदोलनाची तयारी झाली, तुम्ही सोबत जाणार आहे त्यांना? नाही बघा, आंदोलनाची तयारी झाली का तर पूर्ण झाली असं म्हणून दादा जरांगे पाटलांनी सांगितलं. आता मला कसं सांगता येईल किती तयारी झाली किती नाही. मी आंदोलनातला एक छोटासा घटक आहे. मी ते पुढचं बोलतोय, जरा दम काढा, तुम्हाला पण लई घाई आहे. मला एकच सांगायचं की या आंदोलनाला मी काल आलो का नाही, म्हणजे काल जी निर्णायक बैठक झाली बीड जिल्ह्याची, शेवटी त्याला आलो. मी या आंदोलनातसुद्धा सहभागी असणार आहे, जिथं जसे कंटिन्यू सोबत जाणार का कसा जाणार, पण या आंदोलनात मी सहभागी असणार आहे. मी 29 तारखेला 100% तुम्हाला दिसेल मीडियाला, कुठं काही काळजी करू. सरकार दुर्लक्ष करतंय? नाही, आता सरकारची काय मजबुरी मला नाही सांगता यायचं, कारण सरकार प्रत्येक वेळेस वेगळा डाव टाकते. त्याच्यामुळे आता सरकार उद्या 2 दिवस काहीतरी चर्चा करतील. सरकारने मला वाटतं की जरांगे पाटलांची चर्चा करावी, काय त्यांच्या मागण्या जे आहेत त्या मागण्यावर विचार केला पाहिजे आणि जे काही त्याच्यात बसून तोडगा काढला पाहिजे. आणि सरकारने आंदोलनं जे आहे याला वेगळ्या ट्रॅकवर नाही जावा, म्हणजे कुठला वेगळा ट्रॅक म्हणजे विनाकारण त्या लोकांना इथून यायचं. जे काय म्हणजे पुरसणासुदीचे दिवस आहेत, आपण सगळेजण म्हणतोय गणपतीचे दिवस आहेत, म्हणजे ज्यावेळेस या लोकांचं आंदोलन मुंबईकडे जाईल, मुंबईकडे कूच झाल्याच्यानंतर रस्त्याची अडचण होणारच, यांना पण अडचण होणार, आंदोलकांना सगळे विषय आहेत. याच्यामुळे एकदा बसून तो काहीतरी मार्ग काढून याला काय करता येतं ती सरकारने यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. सरकार म्हणून मायबाप सरकारची जिम्मेदारी. जर समजा याकडे सरकारनं नाही लक्ष दिलं तर मागच्या वेळेस आपण वाशीपर्यंत ज्यावेळेस लोक गेले होते त्यावेळेस सगळं पाहिलं होतं. यावेळेस तो उत्साह खूप मोठा दिसतोय लोकांमध्ये. काय परिस्थिती असेल आणि एकंदरीत ती परिस्थिती जर बिघडली त्याला जबाबदार कोण असेल? नाही, हे बघा, मागच्या काळापेक्षा परिस्थिती मी मागल्या 8 दिवसापेक्षा आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. 8 दिवसामध्ये लोकांमध्ये जेवढा उत्साह होता त्याच्या 5 पट 10 पट आता उत्साह आहे. त्याच्यामुळे मला म्हणतं की या उत्साहाच्या याच्यामध्ये लोक सर्वजण जाणार आंदोलनामध्ये.